आज मी तुम्हाला सांगणार आहे 30 डिफरंट हॉबीज ज्यामुळे तुम्ही तुमचं बेटर व्हर्जन बनू शकताय. कारण मला असं वाटतं की आपण सगळेच 5 मिनिटं सुद्धा मोबाईलशिवाय नाही राहू शकत आहे. तासन तास बेडवरती पडून फक्त स्क्रोलिंग करत सुटलोय आणि ज्यातून आपल्याला काहीच बेनिफिट मिळत नाहीये आणि आपण आपल्या फिलिंगसोबत आपल्या विचारांसोबत डिस्कनेक्ट होतोय. सो स्वतःसोबत मॅक्झिमम टाइम स्पेंड केल्यामुळे एकतर आपण आनंदी राहू शकतो, आपल्याला मी टाइम मिळू शकतो, आपण गोष्टी एक्सप्लोर करू शकतो, आपल्या फिलिंग्स आपले विचार आपल्याला जास्त कळायला लागतील आणि यामुळेच आपण आपलं बेस्ट व्हर्जन बनू शकतो. सो फर्स्ट इज मेक अ विजन बोर्ड. आता विजन बोर्ड फक्त न्यू इयरलाच बनवायचे असतात असं काही नाही, तुम्ही कधीही बनवू शकता. आणि विजन बोर्ड म्हणजे अशा प्रकारचे विजन बोर्ड तुम्ही बनवू शकता. इग्नोर करा, हा खूप जुना आहे. यामध्ये तुम्ही या वर्षी तुम्हाला कुठले गोल्स अचीव करायचे ते स्टिक करू शकता. शिवाय डेली गोल्स तुमचे काय आहेत, डेली तुमचे जे टार्गेट आहेत त्याचे सुद्धा पिक्चर्स तुम्ही यामध्ये स्टिक करू शकता. तुमच्या रूममध्ये लावल्यामुळे ना रोज तुम्हाला हे दिसत असल्यामुळे तुम्हाला सतत रिमाइंड होत राहतात तुमचे गोल्स आणि यासाठी तुम्ही बेटर वर्क करता. सेकंड, वर्क ऑन फ्लेक्झिबिलिटी. आता थोडंसं आपल्या बॉडीकडे सुद्धा लक्ष देऊया. खूप जास्त वर्कआउट नाही, पण थोडंसं आपली बॉडी फ्लेक्झिबल बनवण्यासाठी थोडेसे योगा किंवा स्ट्रेचिंग असतील, या गोष्टी आपल्या हेल्थसाठी तर बेनिफिशियल आहेतच, पण आपल्या मेंटल हेल्थसाठी, मेंटल पीससाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. कारण खूप जास्त फ्रेश वाटतं आपण थोडंसं जरी योगा केला, स्ट्रेचिंग केलं. आता तुम्हाला येत जरी नसेल तरी तुम्ही एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ फाइंड करू शकता आणि तो प्ले करून त्याच्यासोबतच वर्कआउट करू शकता. थर्ड, राईट अ लेटर टू युअर फ्युचर सेल्फ. म्हणजे स्वतःलाच पत्र लिहायचं, पण ते तुम्हाला आत्ता नाही वाचायचं, ते तुम्हाला 3-4 महिन्याने किंवा 1 वर्षाने तुम्ही वाचला तरी इट्स गुड. यामध्ये तुम्ही आत्ताची जी तुमची सिच्युएशन आहे, आता तुम्ही काय फील करता, तुम्हाला स्वतःला काय मेसेज द्यायचा आहे, स्वतःशी जे काही बोलायचं आहे ते तुम्ही या लेटरमध्ये लिहू शकता आणि ते तुम्हाला एकतर पुढच्या वर्षी वाचायचं आहे किंवा ॲटलिस्ट 6 मंथ्सने. हे लेटर जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला खूप जास्त आनंद होईल. तुम्हाला कळतील की तुम्ही कुठे होतात लास्ट इयर आणि आत्ता तुम्ही कुठे पोहोचताय. तुमची ग्रोथ यामधून दिसून येईल आणि हे खूप जास्त इमोशनल सुद्धा होऊ शकतं. आपल्या फिलिंग्स आपण इतरांना नाही एक्सप्रेस करू शकत आहे तर आपण ॲटलिस्ट स्वतःला तरी सांगूयात. सो हे खूप छान ॲक्टिव्हिटी आहे. 4, प्रॅक्टिस कॉन्व्हर्सेशन. आता खूप लोकांचं असं होतं की बाहेर कुठेतरी बोलायला गेल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा डाऊन वाटायला लागतो. सो यासाठी तुम्ही आरशासमोर उभा राहून स्वतःशीच थोडा वेळ बोलायची प्रॅक्टिस करा. एखादा टॉपिक चूज करा, एखादी सिच्युएशन घ्या आणि त्यावरती तुमचं मत मांडा. असं मांडा की जसं तुम्ही कोणाला तरी स्पीच देताय, कोणाशी तरी समोरासमोर बोलताय असं, किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस करू शकता. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी स्वतःसोबतच बोलू शकता. ओके, नेक्स्ट. आता मी या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात, माझ्या एवढं लक्षात नाही राहणार. सो नेक्स्ट इज राईट अ लेटर टू अ पर्सन हुम यू वॉन्टेड टू टॉक. म्हणजे तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला पत्र लिहायचं आहे, पुन्हा पत्रच आहे, पत्र लिहायचं ज्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे किंवा खूप दिवसापासून तुम्हाला बोलायचं आहे पण ते बोलूच नाही शकत आहे. सो हे पत्र लिहिण्यामुळे ना खूप जास्त फायदे होतात. एकतर आपल्या फिलिंग्स आपल्याला सुद्धा माहीत नसतात, त्या एकदम पत्रावरती उतरतात. एकतर हे पत्र तुम्ही त्यांना द्या किंवा नाही द्या, पण ॲटलिस्ट लिहायचं तरी ट्राय करा. ओके, सो नेक्स्ट इज वॉच अ मूवी विच विल आयदर इन्स्पायर यू ऑर बेस्ड ऑन युअर करंट सिच्युएशन. म्हणजे अशी मूवी बघा जी तुमच्या करंट सिच्युएशनशी थोडीशी सिमिलर आहे. म्हणजे जर तुम्ही आता स्टुडंट असाल तर स्टुडंटशी रिलेटेड लाईक गुंजन सक्सेना आहे, सुपर 30 वगैरे असे थोडे इन्स्पायर करतील तुम्हाला असे मूवीज बघा. जर तुम्हाला एकदम थोडंसं इमोशनल बॅटल्स वगैरे सुरू असतील तर डिअर जिंदगी अशा थोड्याशा मूवीज बघायचं ट्राय करा. आणि खूप मूवी अशा असतात ना त्या आपल्याला नेक्स्ट लेवल मोटिवेट करत असतात. सो अशी एखादी मूवी नक्की बघा. मेक अ DIY फॉर युअर रूम. आता तुम्ही तुमच्या रूमसाठी किंवा तुमच्या घरासाठी काहीतरी असं DIY बनवा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेलं असं काहीतरी. मग ते ड्रीम कॅचर असेल किंवा एखादं फोटो कोलाज असेल जे तुम्हाला बघितल्यावर खूप छान वाटेल किंवा अशी गोष्ट असेल जी खूप जास्त युनिक असेल. मला पर्सनली DIY करायला प्रचंड आवडतं. मी एक शोपीस बनवलं होतं, मी इथे दाखवण्याचं ट्राय करेन. थोडंसं हेवी आहे त्यामुळे मी इथं घेऊन नाही आले. मिनिएचर असतात ना, असे छोटे छोटे घरं असतात जी सिमेंटपासून बनवलेली असतात वगैरे, ते बघायला तर इतकं छान वाटतं आणि बनवायला गेलं तर अजून छान वाटायला लागतं. शिवाय हे बनवताना फक्त आपण एकटे बनवत नसतो, आपल्या घरातले सुद्धा सगळे येतात ते बनवण्यासाठी. इम्पॉर्टंट म्हणजे मला माझ्या माणसांसोबत खूप जास्त वेळ स्पेंड करायला मिळतो या सगळ्यामुळे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की ट्राय करा. अरेंज युअर वॉर्डरोब. आता जी तुमच्या कपाटातून ओसंडून नदी वाहते तिला थोडंसं सावरून ठेवा. कपडे थोडे अरेंज करून ठेवल्यामुळे एकतर ते आयत्या वेळी लगेच मिळतात आणि त्यांची जरा क्वालिटी सुद्धा मेंटेन राहते, नाहीतर खूप जास्त चुरगळतात, खराब होतात, फाटतात वगैरे. आपण कधीही ते करू शकतो पण आपण त्या फोनमध्ये इतके बिझी असतो की त्याकडे लक्ष कोण देणार.
गो आउटसाईड विदाउट फोन. थोडं घराबाहेर पडून थोडासा फेरफटका मारून या आपल्या कॉलनीमध्ये किंवा असं इव्हिनिंग वॉकला, मॉर्निंग वॉकला, पण बिना फोनचं. तुम्ही तुमच्या स्पेशल व्यक्तीसोबत जाऊ शकता, घरच्यांसोबत जाऊ शकता किंवा इवन फक्त एकटेच जरी गेलात तरी खूप छान वाटेल, फ्रेश वाटेल, थोडीशी नॅचरल हवा लागेल शरीराला. आणि ज्यावेळी आपण बाहेर पडतो ना तेव्हा खरंच आपलं डोकं थोडंसं ओपन व्हायला चालू होतं, शांत वाटतं, आपल्या बॉडीसाठी सुद्धा चांगलं आहे आणि थोडंसं मारून आहे ना फेरफटका. नेक्स्ट इज कराओके. आता मी एवढी पण सिंगर नाही आहे, पण मला खूप जास्त आवडतं गाणं गुणगुणायला. सो त्यामुळे मी यूट्यूबवरती ते असतं ना फक्त इन्स्ट्रुमेंटल बॅकग्राऊंड म्युझिक असतं ते प्ले करते आणि गाणं म्हणते. फक्त मी ऐकते तेव्हा मलाच असं वाटतं की मी स्नेहा कक्कर आहे. पण एनिवेज छान वाटतं गाणं गुणगुणल्यामुळे. काय माहिती तुमच्यात पण ते स्किल्स असतील, सो ट्राय करायला काय हरकत आहे. नेक्स्ट इज स्विंग, शिवणकाम. तुम्ही खूप क्यूट ड्रेसेस, स्क्रंचीज वगैरे, हेअर बेल्ट्स असं काही काही बनवू शकता. आणि असं काही नाही की तुम्हाला परफेक्ट शिवणकाम यायलाच पाहिजे तेव्हा तुम्ही कराल. मला पण अजिबात येत नाही तरीसुद्धा मी माझ्या लहान मुलीचे छोटे छोटे फ्रॉक्स असतील, ड्रेस असतील ते बनवायचा ट्राय करते. आणि ऑफकोर्स ते अजिबात चांगले नाही बनत तरीसुद्धा मी बनवत असते. सो जेव्हा आपण आपल्या माणसांसाठी काहीतरी आपल्या हाताने बनवतो ना तेव्हा ते खूप जास्त प्राइसलेस असतं. राईट अ स्टोरी. आता खूप लोकांची थिंकिंग कपॅसिटी ना खूप जास्त नेक्स्ट लेवल असते. म्हणजे ते एक पिक्चरची स्टोरीसुद्धा लिहू शकतात. इमॅजिनेशन ना खूप जास्त वास्ट असतं आणि काहीतरी आपण स्वतः क्रिएट करतो याचा आनंद सुद्धा मिळतो. प्रॅक्टिस न्यू लँग्वेज. म्हणजे तुम्ही नवीन लँग्वेज शिकू शकता. फॉर एक्झाम्पल आता इंग्लिश शिकायचं आहे तर इंग्लिश शिकण्यासाठी तुम्ही थोडेसे एफर्ट्स घ्या, थोडीशी प्रॅक्टिस करा, थोड्याशा इंग्लिश मूवीज बघा, इंग्लिश सॉंग्स ऐका. सो ChatGPT मधून सुद्धा तुम्ही कुठलीही लँग्वेज शिकू शकता. फक्त त्याला प्रॉम्प्ट द्या व्यवस्थित की मला ही लँग्वेज शिकायची आहे आणि मला हे गोष्टी प्रॅक्टिस करायच्या आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेंटेन्सेस प्रॅक्टिस करायचे असतील, सो तुम्ही त्याला सांगितलं ना की मला प्रॅक्टिस सेंटेन्सेस दे, तर तुम्हाला तो इंग्लिशचे प्रॅक्टिस सेंटेन्सेस देईल, त्याचे इवन अर्थसुद्धा देईल. आणि वोकॅब्युलरी शिकू शकता. तुम्ही त्याला सांगू शकता की मला हे 10 वर्ड्स इंग्लिशमधले प्रॅक्टिससाठी दे, त्याचे सेंटेन्सेस बनवून दे. खूप क्रिएटिव्ह गोष्टी करता येतात ChatGPTमधून. सो लँग्वेज शिकणं हे तर आता खूप जास्त इझी झालेलं आहे आय थिंक. नेक्स्ट इज लिसन टू ऑडिओ बुक. आता खूप जणांना पुस्तकं वाचत बसणं थोडंसं बोर होतं, त्यामुळे ते पुस्तकं आता ऐकूसुद्धा शकता. असे आता खूप ॲप्स आहेत ज्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पुस्तकं ऐकू शकता. खूप छान नेक्स्ट लेवलची पुस्तकं आहे, लाईक ॲटॉमिक हॅबिट्स आहे, द माउंटेन इज यू. खूप छान सुंदर पुस्तकं आहेत ती तुम्ही आता ऐकू शकता जर तुम्हाला वाचायचं नसतील तर. यामुळे तुम्ही कुठलंही काम करता सुद्धा वाचू शकता. आणि नेटफ्लिक्स किंवा प्राईमवरती पैसे घालण्यापेक्षा तुम्ही इथं थोडेसे पैसे घातले ना तरी ते वर्थ इट होईल. नेक्स्ट इज मेडिटेशन. मेडिटेशन केल्यामुळे एकतर तुमचं डोकंसुद्धा शांत होईल आणि मनसुद्धा रिलॅक्स होईल. त्यामुळे दिवसातून एकदा तरी मेडिटेशनसाठी बसावं शांत. नेक्स्ट इज मेक DIY प्लांटर्स. जर तुम्हाला झाडं लावायला खूप जास्त आवडत असतील तर तुम्ही घरात सुद्धा कुंड्या बनवू शकता, ते पण स्क्रॅचमधून. आता मी तिथे एक मनी प्लांटसाठी DIY केले बॉटलचं. सो मला असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला खूप जास्त आवडतं. आणि अजूनसुद्धा बऱ्याच मी कुंड्या बनवल्या आहेत, थोडेसे क्यूट शेपमध्ये किंवा असं रॅबिट टाईप वगैरे. असं झाडं लावायला आवडतातच, पण आता ह्या कुंड्या क्यूट बनवल्यात त्यामुळे मला ते डेकोरेट करायला अजून जास्त आवडते. आता माझी मॉर्निंग या सगळ्या झाडांची टेक केअर करण्यामध्ये जाते, सो मला खूप छान वाटतं. लर्न अँड इन्स्ट्रुमेंट. तुम्ही कुठलं तरी वाद्य वाजवायला शिकू शकता. तुम्ही तसं स्पेसिफिक क्लासला जाऊ शकता. गिटार असेल, तबला असेल, जर तुम्हाला आवड असेल तर प्लीज कुठले तरी इन्स्ट्रुमेंट शिका. खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी शिकतो. क्रोशेट. आता क्रोशेटचे खूप क्यूट शोपीस वगैरे आलेत, असे कारमध्ये ठेवायला, ते सनफ्लावर वगैरे असतं ना. आता क्लिपसुद्धा आहेत आणि खूप क्यूट गोष्टी आपण क्रोशेटपासून बनवू शकतो. सो तुम्ही यूट्यूबवरती चेक करू शकता किती छान गोष्टी बनवता येतात आणि त्या तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता किंवा कुणाला तरी गिफ्टसुद्धा करू शकता. ट्राय अँड एक्स्ट्राऑर्डिनरी डिश. म्हणजे तुम्ही अशी डिश बनवायचा ट्राय करा की जी तुम्ही कधी बनवलीसुद्धा नाही आहे आणि खूप डिफरंटसुद्धा आहे. मी एक बनवली होती ते म्हणजे व्हायरल चीज केक होता ना, तो बनवला होता आणि तो इतका छान टर्नआउट झाला आणि खूप जास्त टेस्टी झाला होता. आणि तो इतका टेस्टी होता की तुम्हाला पुन्हा बनवायला लागतो आता. नेक्स्ट इज रिऑर्गनाइज युअर रूम. आता रूम ॲस्थेटिक बनवायचा खूप जास्त ट्रेंड सुरू आहे, सो तुम्ही तसा काही गोष्टी करू शकता. थोडीशी रूममध्ये मेकओव्हर करायचं ट्राय करा. पडदे
चेंज करा, बेडशीट चेंज करा, थोडीशी जागा अलटून पलटून बघा. सो थोडीशी एस्थेटिक वाईब येत असेल तर काय हरकत आहे. नेक्स्ट इज ट्राय आउट न्यू हेअरस्टाईल. आता प्रत्येक वेळी सेमच हेअरस्टाईल केली पाहिजे असं काही मॅन्डेटरी नाही आहे ना. सो थोड्याशा हेअरस्टाईल्स एक्सप्लोअर करा Pinterestवरून किंवा यूट्यूबवरून सुद्धा. नेक्स्ट इज मेक आईस्क्रीम. आता समरसुद्धा सुरूच आहे, सो स्वतः बनवलेलं आईस्क्रीमसुद्धा खाऊन बघा. एक मेमरी कोलाज, म्हणजे एखादे तुमचे फोटोज असतील काही स्पेसिफिक टाईमचे, एखाद्या ट्रिपचे किंवा लहानपणीचे, ते तुम्ही एखादा कोलाज बनवून ठेवू शकता आणि ते तुमच्या वॉलवरती सुद्धा लावू शकता. मेक अ कोझी कॉर्नर. तुमच्या रूममध्ये जिथं तुम्ही अभ्यास करताय किंवा काही काम करताय असा टेबल असेल, सो तिथं तुम्ही तुमचे गोल्स लिहू शकता किंवा स्टिक करू शकता. काही फोटोज स्लोगन्स असतील ते लावू शकता. सो तो कॉर्नर तुम्ही तुमचा बनवू शकता. जे तुम्हाला तुमचे विचार असतील ते तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. आणि थोडे एस्थेटिक लाईट्स किंवा स्टिकर्स, शोपीस असे लावू शकता. प्लॅन आउट अ डे ऑर अ वीक, म्हणजे तुम्ही उद्याचा जो दिवस आहे तुम्ही तो आजच प्लॅन करू शकता. म्हणजे तुम्हाला उद्या जी मेन टास्क करायचे आहे ते तुम्ही आज लिहून ठेवा. म्हणजे उद्या तुम्हाला डायरेक्ट उठून विचार करायला नाही लागेल की आज काय काय करायचं आहे. सो जे तुम्ही प्रिपरेशन आजच केलं आहे, सो तुम्ही होल वीकचं सुद्धा करू शकता. म्हणजे फक्त मेन टास्क जे तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचे ते तुम्ही लिहून शकता. त्याप्रमाणे तुम्ही ते सगळं फॉलो करू शकता. नेक्स्ट इज सोलो फोटोशूट. तुम्ही स्वतःचंच फोटोशूट करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या आउटफिट्स एक्सपेरिमेंट करू शकता, थोडीशी साडी ट्राय करू शकता, वेगवेगळ्या पोजेस ट्राय करू शकता. इज राईट डायरी. तुम्ही रोज 5 मिनिटं डायरी लिहू शकता, ज्यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात, कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला आभार मानायचे ते सगळे यामध्ये लिहू शकता. सो ते थोडंसं तुमचा मी टाईम होऊ शकेल. लर्न मायक्रेन की मायक्रेन आय डोंट नो, पण ते असतं ना दोऱ्याचे शोपीसेस बनवायचे. मी 2-3 ट्राय केले होते, खूप छान बनतात आणि यूट्यूबवरती तर इतके सारे ट्युटोरियल्स आहेत, तर खूप छान वाटतात ते रूममध्ये लावायला. आमच्या हॉलमध्ये 3-4 शोपीस लावलेत मी. मेक स्नॅक्स. आता संध्याकाळ झाली की खूप जणांना काहीतरी खायची क्रेविंग्ज होत असते आणि मग त्याच वेळेला काहीतरी जंक फूड खाल्लं जातं किंवा बाहेरचंच खाल्लं जातं. सो त्यासाठी तुम्ही आधीच आठवड्याभराचे स्नॅक्स बनवून ठेवू शकता. लाईक रव्याचे लाडू असतील, चकली असेल किंवा सीड्सची बर्फी असेल, शेंगदाण्याची चिक्की असेल किंवा मुगाच्या डाळीचे स्नॅक्स असतील. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हे तुम्हाला बनवायलाच लागणार, कारण त्यांना दर 2 तासाला काहीतरी खायला द्यायलाच लागतं. सो प्रत्येक वेळी काय खायला द्यायचं हे थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. सो थोडंसं आधी आठवड्याभराचं प्रिपरेशन तुम्ही करू शकता. लास्ट इज थोडंसं सिली आहे बट इट्स ओके. लर्न टू अप्लाय आयलायनर. बऱ्याच मुलींना आयलायनरच लावता येत नाही आणि मला सुद्धा यायचं नाही. सो मी काहीतरी विचित्रच लावून ठेवायची. तो माझे स्ट्रोक्स वाकडे यायच्यात किंवा मला इकडे लेफ्ट साईडला लावता यायचं नाही, अशा बऱ्याच गोष्टी. पण मग नंतर हळूहळू शिकत गेले तसं यायला लागलं. जर तुम्ही फ्री असाल तर मेकअप शिकायला काय हरकत आहे. सो ह्या होत्या आपल्या 30 हॉबीज और ॲक्टिव्हिटीज ज्या तुम्ही मोबाईल बघण्याऐवजी करू शकता. सो यातल्या तुम्हाला कुठल्या ॲक्टिव्हिटीज और हॉबीज आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज तुम्ही मोबाईल बघण्याऐवजी यातली कुठली हॉबीज ट्राय करणार आहात हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.